नमस्कार मंडळी. उपवास म्हणतात तर आपण साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे नेहमीच बनवतो. पण आज आपण उपवासाची भजी तयार करू. एकदम खुसखुशीत, इतकी खमंग बनतात, एकदा बनवून तर बार-बार बनवाल. उपवासाची भजी तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला 1 कप इतके साबुदाणा छानपैकी भिजवून घ्यायचं आहे. 1 कप साबुदाण्यामध्ये अर्धा कप पाणी टाकून त्याला रात्रभर भिजवायचं आहे. हे बघा किती सुटसुटीत साबुदाणा तयार होतो. आता यामध्ये 2 मोठे बटाटे आपल्याला उकडून या पद्धतीने ग्रेट करून ॲड करायचे आहे. आता अर्धा कप इतकी शेंगदाणे आपल्याला छानपैकी पॅनमध्ये ॲड करून मीडियम फ्लेमवरती आपल्याला छानपैकी कंटिन्यूअसली चालवत भाजून घ्यायचे आहेत. हार्डली 1 मिनिटानंतर शेंगदाणे भाजले जातात. गॅस बंद करायचे आहे. एका मिक्सर जारमध्ये 5 ते 6 मिरच्या ॲड करून छान बारीक वाटायचे आहे. यामध्ये भाजलेले शेंगदाणे ॲड करून बारीक वाटून घ्यायचे आहे. या पद्धतीने भरडचं मिश्रण वाटायचं आहे. आता हे वाटलेलं मिश्रण देखील आपल्याला छानपैकी ग्रेट केलेले आपल्या पोटॅटो आणि साबुदाण्यामध्ये मिक्स करून चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि छानपैकी मिक्स करायचं आहे. अगदीच मित्रांनो, पाहिलं ना, अगदी बेसिक 4 साहित्यामध्ये हे भजी तयार होतात. नक्की ट्राय करा, तुम्हाला प्रचंड आवडतील. यामध्ये मिश्रण एकजीव करून छानपैकी याच्यातून या पद्धतीने छोटे छोटे गोळे तयार करायचे भजीचे आणि डायरेक्टली तेलामध्ये आता फ्राय होण्यासाठी ॲड करायचे आहेत. 1 बाय 1 सगळे भजी ॲड करून आपल्याला छानपैकी आता हे भजी आपल्या हाय फ्लेमवरती हार्डली 3 ते 4च मिनिटं फ्राय करण्यासाठी लागणार आहेत. कंटिन्यूअसली चालू छानपैकी फ्राय करायचे आहेत. सो मित्रांनो, हे बघा हार्डली 3 मिनिटांचं पाहू शकता भजी छानपैकी गोल्डन ब्राऊन झाले. प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. अगदी मित्रांनो, खूपच खमंग ही भजी तयार होतात आणि बनवायला एकदम सोपं आहे. कोणीही बनवू शकतं. नक्की ट्राय करून बघा, तुमची अगदी फेवरेट होऊन जातील. सो मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ इतपत पाहता व्हिडिओ नक्कीच एक लाईक ठोका. तसं आपल्या चॅनल प्लीज प्लीज सबस्क्राईब करा. नक्की ही कुरकुरीत भजी ट्राय करून बघा. चला मंडळी, पुन्हा भेटूया. हर हर महादेव.